नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. 20,000 रुपयाची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे. 11वीला 10,000 रुपये आणि 12वीला 10,000 रुपये असे एकूण 20,000 रुपयाची ही स्कॉलरशिप राहणार आहे. ही स्कॉलरशिप विद्याधन संस्थेमार्फत आहे. या स्कॉलरशिपसाठी कोण अर्ज करू शकतो, पात्र कोण आहे, लाभ काय काय मिळणार आहे, कागदपत्रे कोणकोणती लागतील आणि याचा ऑनलाईन जो फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे, A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. विद्याधन.org या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे वरती एक ऑप्शन दिसेल, अप्लाय फॉर स्कॉलरशिप्स. तर अप्लाय फॉर स्कॉलरशिपवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे पाहू शकता इंडियामध्ये जे जे काही राज्यामध्ये ही स्कॉलरशिप चालू आहे ते इथे दाखवले जाईल. इथे तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य दिसेल. तर महाराष्ट्र 11th स्टँडर्ड प्रोग्राम 2023 इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे स्कॉलरशिपची अमाऊंट किती आहे, कोण अप्लाय करू शकतं, सगळी माहिती दिली आहे. आता अमाऊंट पाहू शकता, 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड विल बी मॅक्झिमम ऑफ Rs 10,000 पर इयर. म्हणजेच 11वीला 10,000 आणि 12वीला 10,000 असे एकूण 20,000ची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे. आता हू कॅन अप्लाय, आता कोण अप्लाय करू शकतं, तर इथे पाहू शकता ज्यांचा इन्कम 2 लाखाच्या आतमध्ये पाहिजे, फॅमिली इन्कम 2 लाखाच्या आतमध्ये पाहिजे, 10वीची परीक्षा 2023मध्ये दिलेली पाहिजे आणि इथे जे काही टक्के आहेत तुम्हाला पर्सेंटेज आहेत कमीत कमी 85 तरी टक्के तुम्हाला असणं गरजेचं आहे. असे हे 3 इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. आणि जर तुम्ही अपंग असाल तर 75% जरी असतील तरी तुम्ही अप्लाय करू शकता. काय आहे पहिलं, तर 2 लाखाच्या आतमध्ये फॅमिली इन्कम पाहिजे, त्यानंतर 10वीची परीक्षा 2023मध्ये पास पाहिजे आणि 85% कमीत कमी, किंवा अपंग असाल तर 75% कमी कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सिलेक्शन प्रोसेस कशी राहील, जर SDF विल बी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट, जे काही ॲप्लिकेशन येतील त्याच्या बेसिसवरती तुमचं जे काही शॉर्ट एक ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे, छोटीशी टेस्ट होईल, इंटरव्ह्यू होईल छोटासा, त्यानंतर तुम्ही जी काही सिलेक्शन होणार आहे. आता इम्पॉर्टंट डेट्स आहेत, 10 ऑगस्टपर्यंत त्याची डेट वाढवलेली आहे. तसेच 16 सप्टेंबर 2023ला जी काही टेस्ट आहे ती होणार आहे आणि 9 ऑक्टोबरला ते 20 ऑक्टोबरपर्यंत जी काही इंटरव्ह्यू किंवा जी छोटीशी टेस्ट आहे ती सुद्धा इथे घेतली जाणार आहे आणि याच्यातून तुमचा नंबर काढला जाणार आहे. डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, तर फोटोग्राफ एक लागणार आहे, त्यानंतर 10वीचं मार्कशीट जे आहे ते लागणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, मार्कशीट आणि इन्कम सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, इथे तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून अधिक माहितीसुद्धा विचारू शकता. तुम्हाला खाली यायचं आहे, खाली तुम्हाला अप्लाय नावचं बटन दिसेल, या अप्लाय नाववरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होईल, ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा स्टुडंटचं अकाउंट उघडायचं आहे. स्टुडंटचं फर्स्ट नेम, त्यानंतर स्टुडंटचं लास्ट नेम, स्टुडंटचा जो काही ईमेल ID आहे तो इथे टाकायचा आहे. सिलेक्ट ईमेल ID जे काही डोमेन असेल, जीमेल असेल तर जीमेल, फक्त इथे युजर नेम टाकायचं आणि त्यानंतर gmail.com सिलेक्ट करा. त्यानंतर पासवर्ड विचारला जाईल, पासवर्ड इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. जे काही नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड टाकून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे एकदम सोपं आहे, रजिस्टर करून घेऊयात. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक मेल पाठवला जाईल. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल, तो मेल ID ओपन करायचा आहे, जो मेल ID तुम्ही टाकला होता. इथे जर तुम्हाला कोणता मेल आला असेल तर चेक करून घ्यायचा आहे. जर मेल नसेल आला तर तुम्हाला स्पॅम फोल्डरमध्ये चेक करू शकता. स्पॅम फोल्डर कुठे असतो, तर खाली मोर ऑप्शनवरती क्लिक करून स्पॅममध्ये हा मेल तुम्हाला येऊ शकतो. काही जणांना डायरेक्ट येऊ शकतो, काही जणांना स्पॅममध्ये सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जे ॲक्टिवेट करण्यासाठी अकाउंट बाय क्लिकिंग, ॲक्टिवेट युअर अकाउंट बाय क्लिकिंग हिअर, तर हिअर बटनावरती क्लिक करायचं आहे. हिअर बटनावरती क्लिक केलं की तुमचं अकाउंट जे आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे. आता तुम्ही इथे ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता आणि फॉर्म अप्लाय करू शकता. आता मी इथे ईमेल ID जो आपण टाकला होता तो इथे टाकून घेऊयात आणि पासवर्ड जो बनवला होता तो टाकला आहे, लॉग इन केलं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला स्कॉलरशिप दिसतील. इथे आपले महाराष्ट्र 11th स्टँडर्ड प्रोग्राम 2023 इथे आपले दिसेल. लास्ट डेट 10 सप्टेंबरपर्यंत इथे वाढवण्यात आलेली आहे. अप्लाय नावचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. अप्लाय नाववरती आता महाराष्ट्राच्या क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला भरपूर अशी माहिती भरायची. आता काय काय माहिती भरायची आहे ते पाहूयात. हा फॉर्म ओपन झाला. इथे विचारेल इंटरव्ह्यू प्लेस. आता इंटरव्ह्यू प्लेस जे आहे ते आय कॅन अटेंड ऑनलाईन इंटरव्ह्यू टेस्ट जी असेल ती त्यावरती तुम्हाला
इंटरव्ह्यू किंवा टेस्ट यावरती क्लिक करायचं. एक शॉर्ट छोटासा इंटरव्ह्यू असतो, काही एवढं काही नसतं. तर हा ऑप्शन पहिला सिलेक्ट करायचा. त्यानंतर नाव, तुमचं जे काही नाव असेल पूर्ण नाव तुमच्या मार्कशीटवरती जसं असेल ते टाकायचं. त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर पर्सनल मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ तुमची जी असेल ती मार्कशीटवरची डेट ऑफ जन्मतारीख टाकायची. त्यानंतर फिजिकली चॅलेंज आहात का, म्हणजे अपंग आहात का. अपंग असेल तर त्यांना 75%च अप्लाय करू शकता. अपंग असेल तर येस करून कशामध्ये अपंग आहे ते द्यायचं आहे. अपंग नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो वरती नंबर टाकलेला आहे हा मोबाईल नंबर तोच जर व्हॉट्सअपला असेल तर येस करा, नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. खाली येऊन परमनंट ॲड्रेस विचारेल. इथे आहे परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला जो काही तुमचा ॲड्रेस आहे जिथे परमनंट तुम्ही राहता ते पूर्णपणे लाईन 1 लाईन 2 मध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सिटी टाकायची आहे. त्यानंतर आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जो पिनकोड आहे तुमच्या परमनंट ॲड्रेसवरती तो टाकायचा आहे. तर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर इथे फक्त टिक करायचे, ॲटोमॅटिकली ॲड्रेस फिल होईल. जर वेगळा असेल तर तुम्ही तो फिलसुद्धा करू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे फादर अँड मदर डिटेल्समध्ये. फादरचं नाव म्हणजे वडिलांचं नाव इथे पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा. नंतर ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय करतात ते इथे तुम्हाला द्यायचं आहे. जसं की इथे भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत जे तुम्हाला तुमचे फादर जे काही काम करत असतील ते इथे तुम्ही चेक करू शकता आणि त्यातला टाकू शकता. अदरमध्ये टाकायचं असेल तर अदरसुद्धा टाकू शकता. जे काही असेल तिथे ऑप्शन दिलेले आहेत भरपूर, ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला खाली एज्युकेशन विचारेल, ते एज्युकेशन टाकायचं आहे. तसंच तुमच्या आईचं सुद्धा पुढे टाकून घ्यायचं आहे. एज्युकेशन जे काही झाले ते इथे टाकून घ्या. फादरचं वडिलांचं एज्युकेशन टाकल्यानंतर आईची माहितीसुद्धा, आता आईचं पूर्ण नाव, तसं आईचा मोबाईल नंबर, त्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय करते, त्यानंतर एज्युकेशन काय झालेलं आहे ही माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. आता इथे माहिती द्यायची आहे 10वीची माहिती द्यायची आहे. आता 10वीची काय माहिती देणार आहात तुम्ही, SSLC एक्स डिटेल्ड. आता काय काय डिटेल्ड आहे. इन्स्टिट्यूशन पहिल्यांदा विचारेल. इन्स्टिट्यूशन म्हणजेच तुम्ही 10वीला कोणत्या कॉलेजमध्ये होता त्या कॉलेजचं नाव. त्यानंतर 10वी कधी पास झाला तर 2023ला 10वी तुम्ही पास झाला. त्यानंतर बोर्ड कोणतं होतं 10वीला, CBSE ICSE किंवा महाराष्ट्र, जे काही बोर्ड असेल ते सिलेक्ट करा. ग्रेड भेटलेली आहे का, पर्सेंटेज भेटलेले का, CGPA भेटलेला आहे. जे काही भेटले पर्सेंटेज 85च्या पुढे किंवा 75च्या पुढे असणं गरजेचं आहे. त्यानंतर टाईप ऑफ स्कूल, गव्हर्नमेंट स्कूल होतं का प्रायव्हेट स्कूल होतं ते द्यायचं आहे. त्यानंतर इथे विचारेल मीडियम, तुम्ही कोणत्या इंग्लिश मिडियमने होता का हिंदी मिडियम का मराठी मिडियमने होता ते द्यायचं आहे. त्यानंतर आता इथे विचारेल इंटरमिडिएट 11th आणि 12th डिटेल्स, म्हणजे आता तुम्ही 11th असाल किंवा 12th असाल ते माहिती द्यायची आहे. ही माहिती कंपल्सरी नाही आहे, द्यायची असेल तर द्या. आता पहिले आहे ब्रँच ऑफ स्टडी, तुम्ही कोणत्या ब्रँचला ॲडमिशन घेतलं असेल. समजा 11वीला असाल तुम्ही आता तर कशाला ॲडमिशन घेतलेले आहे ते तुम्ही द्यायचे. आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, डिप्लोमाला घेतलं असेल, व्होकेशनलला घेतलं असेल, कॉमर्सला घेतलं असेल, जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इयर ऑफ पासिंग आहे, इथे काही टाकायची गरज नाही आहे कारण आत्ता आपण ॲडमिशन घेतलेलं आहे, पास झालेलं नाही आहे, तर हा ऑप्शन तुम्ही सोडून देऊ शकता. त्यानंतर खाली तुम्हाला विचारेल इन्स्टिट्यूट कॉन्टॅक्ट नंबर, कॉलेजचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा, कॉलेजला एकदा विचारा किंवा जे काही कॉलेजच्या वेबसाईटवर असेल कॉन्टॅक्ट नंबर तो इथे टाकून घ्या. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, तुम्ही कोणत्या मीडियमला ॲडमिशन घेतलं, इंग्लिश मराठी मीडियम जे असेल ते टाका. त्यानंतर इथे आता ते जे काही तुमचं कॉलेज आहे ते प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे ते टाका. त्यानंतर बोर्ड कोणता आहे, स्टेट बोर्ड आहे का सेंट्रल ते टाका. नंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूट, जे काही तुम्ही आत्ता 11वीला ॲडमिशन घेतलं असेल तर कॉलेजचं नाव टाका आणि कॉलेजचा पूर्णपणे ॲड्रेस टाका, सिटी टाका, स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर जो काही जिल्हा असेल कॉलेजचा, कोणत्या जिल्ह्यात कॉलेज आहे ते आणि कॉलेजचा पिनकोड हे टाकून घ्या. त्यानंतर खाली यायचं आहे फॅमिली इन्कम अँड हाऊस डिटेल्स विचारेल, ज्यामध्ये फॅमिली अमाऊंट इथे ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे. आता ॲन्युअल इन्कम 2 लाखाच्या आत असणं गरजेचं, ही गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजेच तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ हा भेटू शकतो. तर 1 ते 2 लाख असेल, जे काही असेल ते इथे तुम्ही इन्कम, तुमचा इन्कम सर्टिफिकेट पाहून तो सिलेक्ट करा. त्यानंतर फॅमिली प्रॉपर्टी, तुमच्याकडे समजा तुमच्या आईवडिलांकडे प्रॉपर्टी काय काय आहे, एखादं घर आहे, एखादी जागा आहे, एखादी शेती आहे, जे काही प्रॉपर्टी असेल ते टाकू शकता. त्यानंतर होम म्हणजे घर स्वतःचं आहे का रेंटनी आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर घराचा टाईप विचारेल, म्हणजे रूफ टाईप कसं आहे तुमचं, घर कॉन्क्रीटचं आहे का टाईल केलेलं आहे हे तुम्हाला विचारलं आहे, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता जसं घर असेल तसं. त्यानंतर इलेक्ट्रिफाईड म्हणजे जे काही इलेक्ट्रिसिटी आहे
तुमच्या घरी वीज आहे का, वीज असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर टी व्ही आहे का, टी व्ही असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर PC किंवा लॅपटॉप आहे का, असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर स्मार्टफोन आहे का, असेल तर येस करा किंवा नो करा. त्यानंतर तुम्हाला विचार फॅमिली मेंबर्स रिसिव्हिंग विद्याधन स्कॉलरशिप, कुणी फॅमिली मेंबरमध्ये जर विद्याधन स्कॉलरशिप रिसीव्ह केली असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर रूम्स तुमच्या किती आहेत, 2 रूम आहेत, 1 रूम आहे, जे काही तुमच्या घरामध्ये रूम्स असतील ते टाका. त्यानंतर पीपल स्टेईंग, तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती राहतात, तुमच्या घरामध्ये जे काही व्यक्ती 1-2 व्यक्ती असतील, 5 व्यक्ती असतील, 4 व्यक्ती असतील, जे काही असेल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे केबल आहे का, DTH आहे, केबल DTH आहे किंवा काहीच नाही तर ते तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर व्हेकल, गाडी, सायकल आहे का, 2 व्हीलर आहे का, जे काही असेल ते, नसेल तर नन ऑप्शनवरती क्लिक करा. न्यूजपेपर कोणता येत आहे असेल तर तो टाका. त्यानंतर डिटेल्ड रूट ऑफ टू हाऊस, तुमचा रूट टाकायचा आहे, तुमच्या घरापर्यंत कशा पद्धतीने येऊ शकतो असा जो काही रूट असेल तो रूट तुम्हाला टाकायचा आहे. बाबा XYZ ठिकाणाहून XYZ ठिकाणाहून तुमच्या ठिकाणी असा पद्धतीने येतो, तो तुमचा रूट येणार आहे. त्यानंतर खाली यायचं अदर डिटेल्समध्ये विचारेल. अदर डिटेल्समध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जे काही ॲक्टिव्हिटी तुमच्या झाले असतील, स्पोर्ट्समध्ये असतील किंवा अन्य काही ॲक्टिव्हिटी झाले असतील ते टाकू शकता. अचिव्हमेंट्स तुम्ही काय केले असतील, MSc IT किंवा अन्य काही CCC असेल किंवा अन्य काही सर्टिफिकेट तुमच्याकडे अचिव्हमेंटमध्ये असते तुम्ही इथे टाईप करू शकता. त्यानंतर हॉबीज जे आहे ते तुम्हाला विचारले जातील. हॉबीजमध्ये तुमचं काय येतं, तुम्हाला छंद कुठला आहे, रीडिंगचा छंद असेल किंवा अन्य काही छंद असतील ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ॲडिशनल तुम्हाला काय टाकायचं असेल तर टाकू शकता, अन्यथा सोडून देऊ शकता. स्टार मार्क केलेले आहेत ते फक्त कंपल्सरी सगळे क्वेश्चन राहणार आहेत. त्यानंतर हाऊ डिड यू हेअर अबाउट विद्याधन, म्हणजे तुम्हाला आता हे कुठून माहिती मिळाली या स्कॉलरशिपची, तर इथे सोशल मीडिया सिलेक्ट करून आपला नेम टाकायचं आहे, जे काही मराठी कॉर्नर, तर आपल्या चॅनलचं नाव टाका सोशल मीडिया सिलेक्ट करून. त्यानंतर खाली विचारेल मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत, आता फोटोग्राफ असेल, मार्कशीट असेल आणि इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे पुढे. तर हे सगळे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून आता हा जो फॉर्म आहे तो आपल्याला आता हा सबमिट करायचा आहे. तर इथे आता सगळी माहिती मी भरून घेतलेली आहे आणि हा जो फॉर्म आहे तो सबमिट करतो आहे. तर इथे सबमिट बटनावरती क्लिक झालेलं आहे, आपला फॉर्म जो आहे तो सबमिट झाला आहे. ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, स्टॅटस दाखवत आहे ॲप्लायमध्ये. एडिट करायचं असेल तर पाठीमागे जाऊन एडिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून एडिट करू शकता. अपलोड फोटोग्राफवरती क्लिक करायचं, डाव्या साईडला ऑप्शन दिसेल अपलोड फोटोग्राफ, जो काही पासपोर्ट साईजचा फोटो असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर मी इथे पाहू शकता अपलोड करून घेतो. तर इथे फोटो आपला अपलोड झालेला आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर इथे सबमिट करायचं आहे. फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. आता बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी खाली येऊन तुम्हाला न्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. जसं की तुम्हाला फोटोग्राफ अपलोड केलेला आहे, आपण इथे 10th मार्कशीट सिलेक्ट करायचं आहे आणि 10th मार्कशीट चूज फाईलवरती क्लिक करून इथे अपलोड करायचं आहे. तसेच बाकीचे डॉक्युमेंट आहे, इन्कम सर्टिफिकेट असेल ते सुद्धा इथे तुम्हाला अपलोड करायचे आणि हे डॉक्युमेंट सगळे अपलोड करून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते इथे दाखवले जाईल लेफ्ट साईडला. डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत. न्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून अजून कोणते डॉक्युमेंट्स तुमचं राहिलं असेल तर इथे पहा, ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. इन्कम सर्टिफिकेट आहे, अपंग असाल तर डिझॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, तसेच कॉलेजचं जे काही ID कार्ड असेल ते सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता आणि सबमिट करू शकता. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि सबमिट करा आणि इथे तुमचा जो फॉर्म आहे तो आता कंप्लीट होणार आहे. तर सगळे डॉक्युमेंट्स आपण इथे सबमिट करून घेऊयात. डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर आपल्याला या फॉर्मची जी काय आहे प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे. खाली तुम्हाला इथे प्रिंट ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या ॲप्लिकेशनची फॉर्मची प्रिंट इथे घेतलेली आहे. सगळा फॉर्म आपला कंप्लीट झालेला आहे. काही दिवसांनी तुम्हाला यांच्याकडून कॉल केला जाईल, तुमचा नंबर लागलेला आहे, यांच्याकडून कॉल येईल, ते सगळी माहिती सांगितली जाईल. वेबसाईटवरती सुद्धा सगळी माहिती दाखवली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप ही दिली जाईल. तर अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.